भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायास 6,000 रुपयांची लाच स्वीकारताना प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। ही घटना अक्कलकोट येथील भूमी अभिलेख कार्यालयात घडली आहे। महेश भागवत घाडगे वय 32 असं लोकसेवक आरोपीचं नाव आहे। त्याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील 34 एकर शेतजमीन सोलार प्लांटसाठी भाडेतत्वावर देण्याचे तक्रारदाराने ठरवले होते। त्यासाठी त्यांनी त्या शेतजमिनीचा गाव नकाशा, स्कीम उतारा, गट नकाशे, टिपण, फाळणी व आकारबंद नक्कल आदी कागदपत्रे मिळवण्यासाठी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथे जाऊन विनंती अर्ज सादर केला। कार्यालयातील शिपाई लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी तो अर्ज स्वतःकडे ठेवून 6,000 रुपये लाचेची मागणी करून ती दिल्यानंतरच त्या अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे तक्रारदारात सांगितले। या प्रकरणी गुरुवारी 20 मार्च रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक महेश भागवत घाडगे यांनी 6,000 रुपयांची लाच मागणी करून लाचेची रक्कम 6,000 रुपये कार्यालयामध्ये स्वतः स्वीकारली। या प्रकरणी लोकसेवक महेश भागवत घाडगे याच्या विरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7(अ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयातील पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार SV कोळी, पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किणगी, चालक पोलीस कॉन्स्टेबल श्याम सुरवसे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।